अंबरनाथमध्ये प्रशासकीय राजवटीत करोडो रुपयांचा रस्ता घोटाळा। दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, नगरसेवक विकास सोमेश्वर। एकच रस्त्याचे दोन वेगवेगळ्या पद्धतीने काम दाखवून निधी लाटला असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी करत प्रशासकीय राजवटीत करोडो रुपयांचा रस्ता घोटाळा झाल्याचे सोमेश्वर यांनी उघडकीस आणले आहे। या संभाव्य भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व घोटाळ्याची रक्कम पालिका अधिकारी आणि ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी सोमेश्वर यांनी अंबरनाथच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। अंबरनाथ पश्चिमेकडील वाधवा कॉम्प्लेक्स ते नाना पाटील चौक पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे व नाना पाटील चौक ते वाधवा कॉम्प्लेक्स पर्यंत 18 मीटर डीपी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे अशा प्रकारे दोन कामे जिल्हा स्तर नगरोत्थान अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेली असून या कामांची निविदा काढून तसे कामाचे आदेश देखील देण्यात आले होते। परंतु एकच रस्त्याचे दोन वेगवेगळ्या पद्धतीने कामे दाखवून निधी लाटण्याचा प्रकार नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी उघडकीस आणला असून प्रशासकीय राजवटीत करोडो रुपयांचा रस्ता घोटाळा झालेला आहे असेही सोमेश्वर यांनी सांगितले। या संभाव्य भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व घोटाळ्याची रक्कम पालिका अधिकारी आणि ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी विकास सोमेश्वर यांनी केली आहे। आता पालिका प्रशासन या घोटाळ्याबाबत आपली काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। इथं 2022-23 साली जेव्हा समजा प्रशासन होता त्या प्रशासन काळामध्ये अतिशय भयंकर रीतीने अंबरनाथ नगरपालिकेची तिजोरी खाली करण्यात आलेली आहे। तर त्याचा एकच तुम्हाला एक मुद्दा, त्याचं एक उदाहरण इथं मी देत आहे। 2022-23 साली आपल्या इथे एक रोड बनलेला, ते नाना पाटील चौक ते वाधवा कॉम्प्लेक्स पर्यंत असं एक 2022-23 ला बनलेला रोड, त्याची किंमत होती 3,75,00,000 रुपये। त्यानंतर 2025-26 ला म्हणजे जे 22-23 ला रोड बनला तो रोड 25-26 ला परत बनला। तर तो विषय काय होता, वाधवा कॉम्प्लेक्स ते नाना पाटील चौक म्हणजे 2022-23 ला तुम्ही नाना पाटील चौक ते वाधवा कॉम्प्लेक्स बनवतायत आणि 2025 ला तुम्ही वाधवा कॉम्प्लेक्स ते नाना पाटील चौक बनवतायत। दोन्ही विषय एकच, फक्त त्याच्यावर पैसे काढण्याचं काम नगरपालिकेने केलेले। पहिला विषय होता 3,75,00,000चा, दुसरा विषय काढला 3,98,00,000चा। हे तर झालाच, हे दोन्ही सोडून पण आता रिसेंटली इलेक्शनच्या आधी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये परत ठेकेदारनी हाच रोड, तेवढीच रुंदी, तेवढीच लांबी, तेवढीच त्याची सगळं काय मापमोजणी, तरी सुद्धा अजून 2 करोड रुपये वाढीव या बिलावर काढण्यात आलेले या रोडावर। म्हणजे एकूण खर्च या रोडची किंमत 10.5 कोटी। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मोठा भ्रष्टाचार आज अंबरनाथ शहरामध्ये शासन म्हणजे नगरसेवक नसताना या शासनवाले जे बसलेले त्या लोकांनी अधिकाऱ्यांनी मिळून ठेकेदारांना हाताशी धरून आणि यामध्ये काही जे हे आहेत काम करणारे ठेकेदार, त्यामध्ये काही येल्लो जर्नलिस्ट पण आहेत, ज्यांना आपण मराठीमध्ये पत्रकारिता बोलतात, त्या लोकांना पण आहेत। काही बोलतोय, लक्षात ठेवा, सगळे पत्रकारांवर आपण आरोप करत नाही, काही लोक ते पण यामध्ये आहेत। अजून एक दुसरा मुद्दा असा आहे की इथं बाजूला सिंग पैडास एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये 67 लाखाचा रोड, एक येल्लो जर्नलिस्टच्या म्हणण्यानुसार तो रोड बनवून दिलेला आहे। कुठं तर सिंग पैडाच्या आतमध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टी, प्रायव्हेट लँड आहे, 67 लाख रुपयाचा खर्च। आपली नगरपालिका एवढी दयावान झालेली आहे की आतमध्ये रोड करतायत। माझी मागणी, आमचे जे नगराध्यक्ष मॅडम आहेत, आमचे ताई, यांचे ताईचा एक स्लोगन होता का ना खाऊंगी ना खाने दूंगी और खाया हुआ भी हिसाब निकालूंगी। तर ताई, या माध्यमाद्वारा मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो, हे पूर्ण लिस्ट आज मी अंबरनाथ नगरपालिकेला सबमिट करून आलोय। आपण जनतेची जे आशाने तुम्हाला बघतायत ते आशा तुम्ही आज पूर्ण करा, कारण की आपलाच हा एक मन होता की आम्ही खाया हुआ भी हिसाब निकालूंगी। ते पूर्ण हिशोब मी तुम्हाला दिलेला आहे, नगरपालिका माध्यमांच्या नगरपालिकेला सबमिट केलंय। मुख्याधिकाऱ्यांनी पण माझा एक विनंती आहे, या सगळ्या प्रकारामध्ये योग्य ते कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। संबंधित ठेकेदारांवर, यामध्ये जे सिटी इंजिनियर त्यांच्यावर, अजून अधिकाऱ्यांवर जे काही यामध्ये इन्क्लुडेड असतात त्या सगळ्यांवर एक गुन्हा दाखल करण्यात यावा। अजून एक येणाऱ्या 8 दिवसामध्ये
अंबरनाथच्या जनतेसमोर अजून एक मोठा भ्रष्टाचार मी बाहेर काढत आहे. त्याचा एक छोटासा पॉईंट तुम्हाला देतोय की तो कुठला भ्रष्टाचार असणार आहे. एक प्लॉट सर्वे नंबर 163 तिथं जे शाळा बनलेली आहेत त्या शाळेच्या 2-3 दिवसापासून शहरामध्ये चर्चा आहे. तर ते थोडंसं मी तुम्हाला सांगतो. ते शाळा 16 करोड रुपयांनी खर्च केलेली शाळा आहे. त्याच जोडीला 9 करोडची शाळा लोकल बोर्ड बनलेली आहे आपल्या नारायण टॉकीज समोर. ती शाळा 9 करोडला आणि ती 16.5 करोडला. त्यांच्या माहितीच्या अंतर्गत काही पेपरमध्ये जमा होण्याचे आहेत. ते पेपर जमा झाले का त्या अंबरनाथ शहरांमध्ये तो एक भ्रष्टाचार मी तुमच्या समोर आणणार आहे.